नमस्कार मित्रांनो, मी भूषण गोरे तसेच तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपला ऑनलाईन प्लॅटफॉर्म शिव पार्वती करिअर पॉइंट या युट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, जसं की तुम्ही थंबनेलवर बघितलंच असेल की आजचा हा व्हिडिओ आपला आहे भारतीय संविधान किंवा राज्य घटनामधील एक घटक जो की सर्वात आयएमपी आपल्या पोलीस भरतीच्या दृष्टीने, जसे म्हणजे सर्वात आयएमपी तर नाही पण आयएमपी घटकांमधला एक हा घटक आहे। जसं की आयएमपी घटक कोणकोणते आपले प्रस्तावना, इतिहास म्हणजे कशाचा इतिहास, आपला संविधानाचा इतिहास, त्यानंतर तुमचे मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्य, त्यानंतर संसद, त्यानंतर विधानसभा, विधान परिषद, घटना दुरुस्ती, या 4-5 विषय जर म्हणले की याच्या बाहेर तुमचा एकही प्रश्न जात नाही संविधानाचा। आणि जर तुम्ही कोणताही पेपर उचलून पाहिला तर त्याच्यामध्ये कमीत कमी आपले 3 प्रश्न हे असतात संविधानाशी निगडीत। आणि सर्वात सोपा जरी विषय म्हणला तर आपण संविधान आहे माझ्यामध्ये तरी जीके मध्ये, कारण काही गोष्टी परत परत रिवाइज केल्या त्याच्यातल्या आणि समजून घेतल्या तर संविधान इतका सोपा विषय किंवा ज्याच्यात आपल्याला खूप इंटरेस्ट येईल असा हा विषय कोणता आहे आपला संविधान। याच्यामध्ये रट्टा मारण्याचं काम कमी आणि समजून घेण्याचं काम जास्त आहे। आणि तसंच आपला आजचा घटक आहे की प्रस्तावना किंवा आपण याला सरनामा म्हणूनही ओळखतो। काय आपल्या घटनेचा तो सरनामा आहे। सरनामा म्हणजे काय की आपल्या पूर्ण घटनेमध्ये आपल्याला म्हणायचं काय, कोणत्या प्रकारचं राज्य आपल्याला बनवायचंय, त्या सर्व गोष्टी सारांशामध्ये ज्या गोष्टीमध्ये आपल्याला ओळख करून दिलेली आहे त्यालाच आपण काय म्हणतो, घटनेचा सारांश, सारनामा किंवा प्रस्तावना म्हणू शकतो। म्हणून आजचा आपला तोच टॉपिक आहे की प्रस्तावना। की प्रस्तावनेवर जवळपास तुम्ही पाहिलं तर खूप सारे प्रश्न आहेत, चांगल्या चांगल्या लेवलचे प्रश्न आहेत। पण हे एवढं पाण्यात जर आज तुमचं पाठ झालं किंवा समजून घेतलं तुम्ही तर 100% तुमचा 1 मार्क हा प्रस्तावनेचा कन्फर्म झाला म्हणजे झाला समजून घ्या। फक्त व्हिडिओ पूर्ण पहा, समजून घ्या काय होतं काय नाही ते, त्यानंतर त्याच्यावर काय करा, प्रॅक्टिस करा। तर चला मित्रांनो, बघू आपण प्रस्तावना म्हणजे काय आणि काय नाही। तर सर्वात महत्वाचं, जेव्हा आपली प्रस्तावना बनली त्यावेळेस सर्व काही आपलं संविधान म्हणलं त्यावेळेस आपल्या भारताला काय केलं की जेव्हा आपण आपलं संविधान म्हणत होतो आपण काय केलं होतं की वेगवेगळ्या राज्यांचे आपण काय पाहिलं, देशांचे संविधान आधी वाचले आणि त्यांच्यामधून आपण बरेचसे घटक आपल्या संविधानामध्ये ओढवून घेतला किंवा जो योग्य वाटला तो आपण घेतला, जो योग्य वाटला नाही तो घेतला नाही। जसं की मूलभूत अधिकार आपण कोणाकडून घेतले, अमेरिकेकडून। त्यानंतर संसद किंवा द्विगृही संसद आपण म्हणतो ते आपण घेतले ब्रिटनकडून। याच्या सर्व गोष्टी आपण इतर लोकांकडून घेतल्या आणि आपल्या राज्याचं एक चांगल्या प्रकारचं संविधान जे बनवलं त्याच मध्ये हे सुद्धा काय आपली एक प्रस्तावना, जी आपले स्वतःचे अधिकार नाही पण जेव्हा आपण इतर देशांचे संविधान वाचले तेव्हा आपल्याला समजलं की आपल्या राज्यघटनेमध्ये सुद्धा प्रस्तावना असावी, बरोबर। आणि हे केव्हा समजलं आपल्याला, जसं की आपण कोणतं संविधान वाचलं, अमेरिकेचं संविधान वाचलं, त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा काय पाहिलं आपण तिथं, प्रस्तावना। प्रस्तावना म्हणजे काय की त्यांच्या संविधानामध्ये ज्या सर्व गोष्टी होत्या त्याच सारांशामध्ये त्यांनी कशात साठवल्या होत्या तर त्यांच्या प्रस्तावनेमध्ये। जसं की तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक पुस्तक जर उघडलं तर 2 गोष्टी आपल्याला दिसतात, एक म्हणजे भारताची संविधानाची प्रस्तावना आणि पहिलं म्हणजे प्रतिज्ञा। तसेच आपण लहानपणी झेडपीच्या शाळेत सुद्धा इथं छातीवर हात ठेवून काय म्हणतो, संविधान म्हणजेच काय प्रस्तावना म्हणतो, बरोबर। तर मग या प्रस्तावनेवर प्रश्न बनतात कसे, त्यांना सॉल्व्ह कसं करायचं, ते समजून कसे घ्यायचे ते गरजेचं, ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघू। तर सर्वात आधी प्रस्तावना हा विषय आपण घेतला कोणाकडून आहे, अमेरिकेकडून। स्त्रोत कोणाकडून आहे, म्हणजे प्रस्तावना घ्यायची संकल्पना, स्त्रोत या सर्व गोष्टी कुठून आहे, अमेरिकेकडून। पण मग प्रस्तावना लिहिण्याची एक पद्धत आहे, त्याची एक स्पेशल भाषा असते। असं नाही की ते इंग्लिश मध्ये लिहिलं म्हणून आपण अमेरिकेकडून घेतलं नाही, मग का ऑस्ट्रेलियाने ते उर्दू मध्ये लिहिलं होतं म्हणून घेतलं आपण, नाही। तर ऑस्ट्रेलियाने पण इंग्रजीमध्ये लिहिलं होतं पण ती लिहिण्याची पद्धत, कोणत्या गोष्टी घ्यायच्या कोणत्या गोष्टी सोडायच्या ही जी पद्धत, त्यालाच आपण काय म्हणलं जातं, मग त्याची भाषा। मग ती जी भाषाची पद्धत घेतली आपण, ती भाषेची पद्धत कोणाकडून घेतली मग, तर ऑस्ट्रेलियाकडून घेतली। सर्वात पहिले 2 प्रश्न तुमचे इथेच म्हणले की भारतीय प्रस्तावना किंवा सरनामा आपण कोणत्या देशाकडून घेतलेला आहे, आणि दुसरा म्हणजे तर सरनाम्याची भाषा किंवा प्रस्तावनेची भाषा जी आपण कोणत्या देशाकडून घेतलेली आहे। तर भाषा आपण कोणाकडून घेतलेली, ऑस्ट्रेलियाकडून, आणि त्यानंतर प्रस्तावनाची संकल्पना आपण कोणाकडून घेतलेली आहे, अमेरिकेकडून। त्यानंतर आतापर्यंत तुम्ही फक्त या गोष्टी वाचतच आले की याच्यामध्ये काय होतं काय नाही, हे सर्व तुम्ही फक्त वाचत आले, नेमकं याला समजून घेण्याचं काम तुम्ही केलं नाही अजून। की जी प्रस्तावना आहे ती काय तुम्ही आज समजून घ्या, नेमकं प्रस्तावनामध्ये म्हणलं काय केलं, त्या गोष्टी जेव्हा तुम्हाला समजतील तेव्हा तुम्ही त्याला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी येईल, त्यानुसार तुमचे बरेचसे प्रश्न आरामात सुटतील तुमचे प्रश्न। कारण काय की तुम्हाला ती गोष्ट समजते, आपलं राज्य कसं आहे, त्याच्यामध्ये काय गोष्टी तुम्हाला स्वातंत्र्य दिले काय नाही दिले, या सर्व गोष्टी याच्यामध्ये दिल्या। म्हणून आपण पहिल्यांदा काय करू, आपली प्रस्तावना एकदा वाचू, तिला समजून घेऊ, त्यानंतर मग त्यावरचे प्रश्न किती सोपे होतात, एकदम कठीण प्रश्न सुद्धा किती सोपे होतात ते तुम्हाला समजेल। तर सुरुवात करू आपण। सर्वात आधी आपण प्रस्ताविका वाचताना सुरुवात कशी करतो, आम्ही भारताचे लोक,
काय आम्ही सर्व कसे, जे संविधान लिहिणारे लोक होते काय होते, आम्ही सर्व भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम. सर्वात पहिला नवीन शब्द आला तुमच्यासाठी की सार्वभौम म्हणजे काय. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम म्हणजे सार्वभौम म्हणजे काय, त्याचं सर्व गोष्ट या भारतावर सर्व अधिकार कोणाचा आहे, तर आम्हा भारतीय लोकांचा आहे. आम्ही सार्वभौम आहे. तर भारताचे सार्वभौम कोण आहे, तर भारताची जनता. भारतावर पूर्णपणे हक्क कोणाचा आहे, आज जग आपल्या पूर्ण जनतेचा, भारतीयांचा. इंग्रजांचा हक्क आहे का, नाही. म्हणून सार्वभौम आपण कोण आहे, भारताचे. कोण आहे तर सार्वभौम कोण आहे, भारताचे, भारतीय जनता. हा प्रश्न बघायला भेटेल मला एक. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य. 4 शब्द व्यवस्थित लक्ष द्या. समाजवादी, आता एक शब्द आहे राष्ट्रवादी. राष्ट्रवादी म्हणजे काय, राष्ट्राचा निष्ठ असणारा, राष्ट्राने त्याला सांभाळून घेणारा किंवा राष्ट्राप्रती त्याच्यामध्ये चांगला भाव असणारा किंवा एक राष्ट्र चांगलं बनवण्या या दृष्टीने विचार करणारा, त्यालाच आपण काय म्हणतो, राष्ट्रवादी. तसंच दुसरा शब्द आहे आपला समाजवादी. म्हणजेच काय, आम्ही भारताचे लोक, आम्ही भारताचे एक सार्वभौम आहे, आमचा भारतावर काय पूर्णपणे राज्य आहे, आमचं भारतावर पूर्णपणे शासन आहे. तर आम्हाला आमचा भारत देश बनवायचा कसा आहे, समाजवादी, की सर्वांना समाजामध्ये राहण्याचं, त्याला समाजाच्या दृष्टीने चांगलं बनवायचं. दुसरं म्हणजे धर्मनिरपेक्ष. आम्हाला आमचं राज्य कसं बनवायचंय, धर्मनिरपेक्ष बनवायचंय, जेणेकरून की सर्व धर्माचे लोक आमच्या राज्यामध्ये चांगल्या प्रकारे राहायला पाहिजे, की सर्व धर्म समभाव आमच्या राज्यामध्ये राहिले पाहिजे. तुम्हाला माहिती की धर्मनिरपेक्षतेसाठी सर्वांना मूलभूत अधिकार हे आपले 25 ते 28 दरम्यान दिलेले आहे. जसे आपल्याला प्रश्न पण येतो की मूलभूत अधिकारामधील की धर्मासाठीचे मूलभूत अधिकार हे कलम कोणत्या कलमेपासून कोणत्या कलमापर्यंत, बरोबर. तसेच त्यानंतर एक लोकशाही गणराज्य. लोकशाही गणराज्य, लोकशाही म्हणजेच काय, ज्या ठिकाणी लोकांनी निवडून दिलेल्या व्यक्तीचे शासन असते, म्हणजेच एकंदरीत कोणाचे शासन असते, तर लोकांचे शासन असते, त्याला आपण म्हणतो लोकशाही. आणि गणराज्य या शब्दाचा सुद्धा अर्थ काय, गण म्हणजे प्रजा आणि प्रजेचे राज्य, म्हणजे आमचे राज्य कसे आहे, प्रजेचे, गणाचे राज्य म्हणजे गणराज्य. समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडवण्याचा आम्ही भारताचे लोक, भारताचे काय, आम्ही सार्वभौम आहे. तसेच आम्हाला आमचा देश कसा घडवायचा आहे, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि राज्य घडवायचा आहे. व त्याच्या सर्व नागरिकास, म्हणजे आमच्या देशातील जे काही सर्व नागरिक आहेत त्यांना आम्हाला एका प्रकारचे स्वातंत्र्य द्यायचे. मग कोणते स्वातंत्र्य द्यायचे, व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक, म्हणजे त्यांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय आम्हाला द्यायचा आहे. मग न्याय कसा, समाजामध्ये राहण्याचा न्याय द्यायचा आहे. तुम्हाला माहिती काही उच्च समाज, नीच समाज अशा प्रकारचा भेदभाव केला जातो, तो आमच्या देशामधून हा भेदभाव आम्हाला काय करायचा आहे, कमी करायचा आहे. समाजाचा, आर्थिक म्हणजे पैशामध्ये, त्यांचा पैशामध्ये सुद्धा त्यांना काय द्यायचा आहे, न्याय द्यायचा आहे. व राजनैतिक सुद्धा म्हणजे काय, राजनीतीमध्ये सुद्धा प्रत्येक समाजाला प्रत्येक गोष्ट सारख्या पद्धतीने भेटली पाहिजे याचा आम्हाला प्रयत्न करायचा आहे, किंवा या सर्व गोष्टींमध्ये काय करायचं, आम्हाला त्यांना समान अधिकार द्यायचा आहे, त्यांना या गोष्टीमध्ये आम्हाला न्याय द्यायचा आहे. विचार, सर्वांना विचार करण्याचे काय भेटलं पाहिजे, आमच्या राज्यामध्ये स्वातंत्र्य भेटलं पाहिजे. अभिव्यक्ती, त्या सर्वांना व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य आमच्या देशामध्ये. तुम्हाला माहितीये बरेचसे लोक कोणी कोणाबद्दल काही टिप्पणी करतात, कमेंट्स करतात, तर काय करतात, ते त्यांना व्यक्त करतात. त्यांना का, कारण त्यांना आमच्या देशामध्ये अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, विचाराचे स्वातंत्र्य, विश्वास, कोणावरही विश्वास ठेवायचे. विश्वास म्हणजे कसा, की 2 पार्टी समजा बीजेपी आणि काँग्रेस, तर कोणावरही विश्वास ठेवण्याचे आम्हाला स्वातंत्र्य, कोणी आम्हाला जबरदस्ती करू शकत नाही की याच पक्षाला आम्ही वोट करायचे किंवा त्याच पक्षाला, कारण आम्हाला विश्वास ठेवण्याचे सुद्धा काय स्वातंत्र्य. तसेच आम्हाला कोणावर विश्वास ठेवायचा हे सांगण्याची गरज नाहीये, तेवढं आम्ही आज भारताचा नागरिक जागरूक आहे, आणि त्याच जागरूकतेने तुम्ही सर्वांचा विचार करणे गरजेचे आहे, बरोबर. त्यानंतर आपली श्रद्धा आणि उपासना. श्रद्धा आणि उपासना हे शब्द 2 कशाशी निगडीत आहे, तर धर्माशी. समजा की या देशातील प्रत्येक व्यक्तीला कोणत्याही धर्मावर श्रद्धा करणे, तसेच त्या धर्माची उपासना करणे, काय या गोष्टीचे स्वातंत्र्य दिले जाते. कोणकोणते स्वातंत्र्य, विचार, अभिव्यक्ती, त्यानंतर विचार, अभिव्यक्ती, विश्वास म्हणजे कोणावरही विश्वास ठेवणे, त्यानंतर काय श्रद्धा, कोणत्याही देवावरती श्रद्धा ठेवू शकता आणि त्या देवाची ते काय करू शकता, उपासना करू शकता. या सर्वांचे आम्हाला काय दिले गेलेले, स्वातंत्र्य दिले गेलेले. त्यानंतर दर्जाची व संधीची समानता.
कलम 16 मध्ये तुम्हाला माहिती की काय सर्व नागरिकास समान संधी दिली जाईल. जसं की रिझर्वेशन तुम्हाला माहिती की सर्व समाजाच्या लोकांना काय समान संधीची दर्जाची व संधीची समानता आहे सर्वांना आमच्या देशामध्ये. त्यानंतर निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा काय करतोय आम्ही सर्वांना कोणकोणत्या गोष्टीची सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय देतोय. विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांची काय देतोय स्वातंत्र्य देतोय. तसेच सर्वांना दर्जाची व संधीची काय देतो आम्ही समानता देतोय. या सर्व गोष्टी काय निश्चितपणे प्राप्त करून देण्याचं काय करतोय आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा म्हणजे प्रत्येक व्यक्तीची काहीतरी प्रतिष्ठा आहे त्याचा मान आहे सन्मान आहे या सर्वांची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता काय ही गोष्ट समजावून देणे आमच्या संविधानाचं आज काम आहे. तर राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता म्हणजे राष्ट्राची एकता आमच्यासाठी किती महत्वाची आहे तसे या गोष्टीचं आश्वासन देणारी जी बंधुता आहे या सर्वांचे काय प्रवर्धित करण्याचा संकल्प करतोय आम्ही. संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत म्हणजे ज्या वेळेस संविधान सभा पूर्ण झाली 11 सत्रे आपले कंप्लीट झाले आणि ज्या वेळेस सह्या करण्याचा आपलं काय झाला वेळ आली त्यावेळेस सर्वांनी काय निर्धार केला की आज आमच्या संविधान सभेत 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत करतोय म्हणजे आधी आम्ही स्वीकारतोय. लागू केलं तर का लगेच नाही. याच्यावर दोन प्रश्न बनतात मित्रांनो लक्षात ठेवा. आम्ही आधी काय केलं ते स्वीकारलंय त्यानंतर त्याची काय केलेली अंमलबजावणी केली. या दोन गोष्टीमध्ये खूप फरक आहे. एखादी गोष्ट स्वीकारणे आणि त्याची काय अंमलबजावणी करणे. आम्ही काय केलेलं आहे आधी 26 नोव्हेंबर 1949 रोजी आम्ही संविधान स्वीकारलं आणि त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी काय झालं आमच्या संविधानाची अंमलबजावणी झाली आणि 26 जानेवारी 1950 पासून आम्ही कोणता दिवस साजरा करतो तर तो म्हणजे प्रजासत्ताक दिन. म्हणजे त्या दिवशीपासून आमचे प्रजेचं सत्तामध्ये रूपांतर झालं होतं म्हणजे आमच्या प्रजेची सत्ता आली होती तेव्हापासून आपण काय प्रजासत्ताक दिन हा साजरा करतो. तर हे संविधान याद्वारे अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. तर मित्रांनो आजपर्यंत तुम्ही वाचतच आला पण यामध्ये तुम्ही आज समजून घेतलं. तर यामध्ये महत्वाच्या काही गोष्टी आहेत त्या आधी बघून घेऊ. या ठिकाणी प्रश्न कोणकोणते बनले काय काय बनले ते आपण पाहू. म्हणजे वरच्या भागांमध्ये प्रश्न बनलेले ते आपण आधी बघून घेऊ. काय प्रश्न बनलेले जसं की पहा या ठिकाणी प्रश्न कोणत्या ठिकाणी बनला पहिले तर आपण पहिलीच ओळ पाहू. या ठिकाणी पहा आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम. बुलढाण्याला प्रश्न आलेला यावर्षी की भारताचे सार्वभौम कोण आहेत. पहा पहिली चोळ आपल्या प्रस्तावनेची काय आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम. प्रश्न बनलाय चांगल्या लेवलचा प्रश्न आहे. वन लाईनर प्रश्नाला कुठे उचलला कुठे टाकला असा नाहीये. चांगला विचार करून टाकलेला हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न केव्हा सुटला असता तुमच्याकडून जर जेव्हा तुम्ही प्रस्ताविका वाचली असती नुसती वाचून नाही तर त्याला समजून घेतली असती तेव्हा तुमच्याकडून हा प्रश्न सुटणे गरजेचं आहे. त्यानंतर याच्यावरच दोन प्रश्न आलेले दोन प्रकारचे प्रश्न या ओळीवर या 4 शब्दांवर कोणकोणत्या समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि गणराज्य. कोणकोणते शब्द आहे समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि गणराज्य. लोकशाही आणि गणराज्य या 4 शब्दांवर पहिली गोष्ट तर हा प्रश्न आला की यांना एका सिरीज मध्ये लावा. जसं की समाजवादी पहिला आहे धर्मनिरपेक्ष दुसरा आहे लोकशाही तिसरा आहे आणि गणराज्य चौथा आहे. यांची सिरियल लावण्यावर प्रश्न आहे. आता बघालच तुम्ही थोड्या वेळात झाल्यानंतर. आणि त्यानंतर पुढचा प्रश्न काय की भारतीय राज्य हे खालीलपैकी कोणते राज्य नाहीये. आपले 4 प्रकारचं राज्य आपलं राज्य कोणकोणतं आहे समाजवादी आहे धर्मनिरपेक्ष आहे लोकशाही आणि गणराज्य. आणि चौथं ऑप्शन त्याच्यामध्ये दिलेलं होतं की साम्यवादी. आपलं राज्य साम्यवादी का नाही तर आपलं राज्य हे समाजवादी आहे. एवढं लक्षात घ्या आपलं राज्य साम्यवादी नाहीये. साम्यवादी मध्ये चायना आणि रशिया या 2 देशांचा समावेश होतो आणि या शब्दांचे सुद्धा खूप मोठे मोठे अर्थ आहेत. म्हणजे स्वतःमध्ये साम्यवादी म्हणजे एक अर्थ आहे भांडवलशाही म्हणजे एक अर्थ आहे समाजवादी म्हणजे सुद्धा एक स्वतःमध्ये अर्थ आहे. तसे तर आपल्या संविधानामध्ये समाजवादी या शब्दाची पूर्णपणे तुम्हाला डेफिनेशन दिलेली नाहीये पण समजून घेण्यासाठी आपण ती डेफिनेशन म्हणू शकतो. तर या ठिकाणी प्रश्न आलेले या ठिकाणी पुढे प्रश्न कसा येऊ शकतो की हे जे 3 शब्द आहेत राजनैतिक आर्थिक सामाजिक राजनैतिक आर्थिक आणि राजनैतिक या 3 शब्दांची तुम्हाला काय करावे लागेल सिरियल प्रमाणे लावा. यावर जर आला तर यावर पण येऊ शकतो. अजून
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा. या 4 वर आले म्हणजे हे 4 वर सुद्धा येऊ शकतं. काय? विचार, अभिव्यक्ती, विश्वास आणि श्रद्धा यांचे सुद्धा काय केलं जाईल तुम्हाला शब्द मागे पुढे केले जातील आणि सांगितलं जाईल की यांची सिरियल लावा. कारण जो पेपर बनवणार आहे तो त्याला जर सेम टू सेम हा प्रश्न टाकायचा नसला तर तो काय करतो याच्या निगडीतच कोणता ते प्रश्न टाकतो आणि त्या प्रश्नामध्ये समाविष्ट कसा जातो मग त्याच्याच खाली तो 2-4 ओळी खाली तो म्हणे अरे भेटले त्याचे 4 शब्द आपल्याला. मग विचार, अभिव्यक्ती, विश्वास आणि श्रद्धा या 4 गोष्टी लगेच तुम्हाला मागे पुढे करेल आणि तुम्हाला विचारेल खालील पैकी कोणत्या पर्यायामध्ये दिलेल्या शब्दांचा क्रम हा योग्यरित्या दिलेला आहे. समजलं? त्यानंतर आपण बघू आपलं जे संविधान आहे. संविधान नेमकं मेन गोष्टी आता संविधानामध्ये. संविधान आपण घेतलं कोणाकडून? संविधान म्हणतो आपलं प्रस्तावना कोणाकडून घेतला आपण? ऑस्ट्रेलिया आपलं अमेरिकाकडून. आणि भाषा कोणाकडून घेतली आपण त्याची? ऑस्ट्रेलियाकडून. त्यानंतर 2 महत्वाच्या गोष्टी वारंवार 10 ते 15 वेळेस कमीत कमी 10 ते 15 वेळेस या दोन्ही गोष्टींवर प्रश्न विचारला की प्रस्तावनेला आपण कधी स्वीकारलं आणि प्रस्तावनेची अंमलबजावणी कधी झाली. स्वीकारणे आणि त्या गोष्टीची अंमलबजावणी करणे या गोष्टीमध्ये खूप फरक आहे. एखादा कायदा जर पास झाला तर त्याच दिवशी तो कायदा लागू होतो का? नाही. पास झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाते तर अंमलबजावणी करण्याला कुठेतरी वेळ लागतो हे मात्र तुम्ही समजून घ्या. ज्या दिवशी एखादी गोष्ट पास होते त्याच गोष्टी ते लागू होत नाही. तर संविधान आपण स्वीकारले कधी? 26 नोव्हेंबर 1949. कधी स्वीकारलं? 26 नोव्हेंबर 1949 आणि 26 नोव्हेंबर 1949 ला आपण संविधान स्वीकारलं आणि त्यानंतर 26 जानेवारी 1950 ला आपण काय केलं? त्याची अंमलबजावणी केली. अंमलबजावणी म्हणजेच काय मग? तर त्याला पूर्ण भारतात आपण लागू केलं. तोपर्यंत लागू झालेलं होतं का? नाही. पूर्ण आर्टिकल लागू झालेले नव्हते. फक्त काही आर्टिकल जे होते जे लावणे गरजेचे होते तर 6, 7, 10, 15 आर्टिकल ते लावल्या गेलेले आधी आणि त्यानंतर 26 जानेवारी 49 ला काय झालं? 50 ला काय झालं? त्याची अंमलबजावणी केली गेली. कशाची? भारतीय संविधानाची. पण मग सुरुवातीला जेव्हा आपण प्रस्तावना बनवली तेव्हा त्याच्यामध्ये काही शब्द ऍड नव्हते. मग कालांतराने काय झालं? आपल्याला थोडंफार जाणवलं की हे शब्द आपल्या भारतीय संविधानामध्ये असायला हवे. कारण आपला देश जर धर्मनिरपेक्ष पूर्ण संविधान जर आपला धर्मनिरपेक्ष सांगतंय तर त्याचा सारांश सुद्धा बाहेर आला पाहिजे. तर मग काय झालं? 42वी एक घटना दुरुस्ती झाली. काय झाली? 42वी घटना दुरुस्ती झाली आणि त्या 42वी घटना दुरुस्तीनुसार आपण 3 शब्द आपल्या भारतीय संविधानामध्ये काय केले? समाविष्ट केले. किती शब्द समाविष्ट केले? 3 शब्द. कोणकोणते शब्द समाविष्ट केले आपण? समाजवादी. कोणकोणते शब्द समाविष्ट केले? समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. कोणकोणते शब्द समाविष्ट केले? समाजवादी, धर्मनिरपेक्षता आणि एकात्मता. बरोबर. समाजवादी तुम्हाला सांगितलं मी काय. त्यानंतर धर्मनिरपेक्षता काय ते पण आपण पाहिलं आणि एकात्मता काय हे पण आपण पाहिलं. मग त्यानंतर या सर्व जर गोष्टी तुम्ही पाहिल्या असेल तर 100% याच्या बाहेर तुमचा एकही प्रश्न जाणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. हे तर बाकीचं एक्स्ट्रा आहे की एन ए पालखीवाला यांनी आपल्या प्रस्तावनेला काय म्हणलं गेलेलं. तर काय म्हणलं गेलेलं आहे? एन ए पालखीवाला यांनी प्रस्तावनेला काय म्हणलं गेलेलं आहे? आपलं घटनेचे ओळखपत्र. की राज्य घटनेचे ओळखपत्र म्हणजे काय? त्याची ओळख दाखवते की आमची एक राज्य घटना काय आहे, राज्य घटनेमध्ये काय समाविष्ट आहे या सर्वांचं ओळख देणारे जे पत्र आहे ते म्हणजेच का आमचं प्रस्तावना आहे. त्यानंतर न्याय प्रविष्ट आहे का? म्हणजे याच्यावर तुम्हाला कोणतीही केस करता येणार आहे का? नाही. तर हे आपले जे प्रस्तावना आहे न्याय प्रविष्ट नाही. आणि एक प्रश्न अजून आलेला आहे की हे जे प्रस्तावना बनली आहे त्याआधी काय झालं होतं? जेव्हा आपली 3री मीटिंग भरलेली होती संविधान सभेची, बरोबर, त्या 3ऱ्या मीटिंग कधी भरलेली आपली? 13 डिसेंबर 1946 ला. पहिली 9 डिसेंबर 1946. अध्यक्ष होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा फ्रेंच नुसार. त्यानंतर दुसरी मीटिंग झाली आपली 11 डिसेंबर 1946. तेव्हा अध्यक्ष होते आपले डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि लगेच 13 डिसेंबरला आपली 3री मीटिंग झाली त्याच्यामध्ये सुद्धा अध्यक्ष होते आपले डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि त्या मीटिंग मध्ये काय झालं? 13 डिसेंबर 1946 ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत काय मांडले? उद्दिष्टांचा ठराव. आणि ते जे उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टांचा जो ठराव आहे त्यालाच पुढे चालून काय म्हणण्यात आलं? तर प्रस्तावना म्हणले आली. आणि प्रस्तावनेच्या निगडीत जर तुम्ही म्हणलं की केसेस, तुम्हाला विचारलं जाईल की खालीलपैकी कोणती केस ही प्रस्तावनेच्या निगडीत होती. तर त्याच्यामध्ये काय येईल मग? केशवानंद भारती. अजून आहे त्याच्यात गोलकनाथ केस वगैरे पण त्याचं काही एवढं IMP नाहीये. तर केशवानंद भारती विचारले जाऊ शकते, विचारले गेलेले म्हणून ते आपण बघायचे. सर्वात महत्वाचं फक्त एवढंच आहे की कोणाकडून घेतलेले? अमेरिकाकडून. भाषा कोणाकडून घेतलेली? आपण ऑस्ट्रेलियाकडून.
सर्व प्रस्तावना तुमची पाठ पाहिजे, पाठ नाही तर त्याला समजून घेता आलं पाहिजे की प्रश्न आला तर आपल्याला त्याला टॅकल करता आलं पाहिजे. आणि जेवढं मी तुम्हाला एवढं दिलं याच्या बाहेरचा एकही प्रश्न येणार नाही. तसेच आपण आता प्रश्न बघून घेऊ आपण. तर बघा मित्रांनो, आपण आतापर्यंत जी थेअरी बघितली किंवा जी गोष्ट समजून घेतली त्यावरच आपल्या पोलीस भरतीमध्ये कशा प्रकारचे आणि किती प्रश्न आले. सर्वात पहिल्यांदा बघा, टिंबटिंब हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तर कोणता दिवस हा संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर 26 नोव्हेंबर 1949. काय? 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी काय केलं होतं? आपण संविधान स्वीकारलं होतं. म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस आपण काय साजरा करतो? तर संविधान दिन म्हणून आपण हा साजरा करतो. 26 जानेवारी काय आपली प्रजासत्ताक दिन असतो. पण 26 जानेवारी 1950 ला काय झालं होतं? 1950 26 जानेवारी 1950 ला काय झालं होतं? प्रस्तावनेला आपण काय केलं होतं? अंमलबजावणी केली होती. काय केलं होतं? अंमलबजावणी. 15 ऑगस्टला काय असतो? स्वातंत्र्य दिवस. आणि 2 ऑक्टोबरला काय असतं? महात्मा गांधी यांची जयंती. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. घटना समितीने काय प्रश्न आहे बघा. घटना समितीने भारतीय राज्य घटनेने उद्देश पत्रिका ही कल्पना कोणत्या देशाच्या राज्य घटनेवरून घेतलेली आहे? उद्देश पत्रिका म्हणजे शेवटीच की काय आपला उद्देश काय नेमकं राज्य घटनेचा ते सांगणारी. तर मग उद्देश पत्रिका आपण कोणाकडून घेतलेली संकल्पना ही अमेरिकाकडून. इथून काय घेतलं? ऑस्ट्रेलियाकडून आपण त्याची भाषा घेतलेली. काय घेतलेली? त्याची भाषा. कॅनडाकडून काय घेतलेलं आणि इंग्लंडकडून काय घेतलेलं आहे हे तुम्ही अभ्यास करा. त्याच्यामध्ये तुम्हाला तेच आहे की आपण जर प्रश्न सोडवला तर ऑप्शन याच्यामध्ये तुम्हाला चारही ऑप्शन बद्दल माहित पाहिजे की आपण डीपीएसपी कोणाकडून घेतले, त्याच्यानंतर तुम्ही घटना दुरुस्त्या कोणाकडून घेतलेल्या आहे, इमर्जन्सी कोणाकडून घेतली, या गोष्टी महत्वाच्या आहे. द्विगृह संसद कोणाकडून घेतलेली, आपण राष्ट्रपती पद कोणाकडून घेतलेले, राष्ट्रपतीचं इलेक्शन कोणाकडून घेतले, राष्ट्रपतीचा महाभियोग कोणाकडून घेतलेला, या गोष्टी आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही? पहा, मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या ओळींवर प्रश्न येतो, काय ओळ होती ती? समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य. आम्हाला आमचा भारत कसा घडवायचा आहे? काय सांगितलं ते? भारत कसा घडवायचा आम्हाला? समाजवादी घडवायचा आहे, बरोबर. त्यानंतर धर्मनिरपेक्ष आहे, आमचा भारत कसा आहे? धर्मनिरपेक्ष आहे. लोकशाही आहे आणि कसा आहे? गणराज्य आहे. कसा आहे तो? गणराज्य आहे. आमचा भारत साम्यवादी आहे का? नाही, भारत आमचा साम्यवादी नाहीये. म्हणून आपलं हे राज्य कोणत्या प्रकारचं राज्य नाहीये? तर साम्यवादी आमचं राज्य नाहीये. त्या 4 शब्दांमध्ये उत्तर लपलेलं आहे. प्रस्तावना एकदा व्यवस्थित वाचायची, समजून घ्यायची, त्यावर तुमचे प्रश्न आरामात सुटतील. पुढचा प्रश्न पहा. भारतीय संविधान हे तुम्हाला काय दिले? तर 2 स्टेटमेंट दिलेले आहेत. दोन्ही बरोबर आहे किंवा नाही ते चेक करायचं आणि या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. खूप कठीण वाटलं असेल पण याच्या इतका सोपा प्रश्न आहे कोणता? जर त्या 2 गोष्टी तुम्ही समजून घेतल्या असतील तर. भारतीय संविधान हे संविधान सभेने 26 जानेवारी 1949 या रोजी स्वीकृत केले. आपण वाचतो सुद्धा काय की 26 नोव्हेंबर 1949 रोजी अधिकृत करून किंवा स्वीकृत करून. तर हे विधान बरोबर आहे का रे? नाही, इथं काय पाहिजे? तर 26 नोव्हेंबर. स्वीकृत कधी केले आपण? 26 नोव्हेंबर. आणि भारतीय संविधान कधीपासून सुरू अंमलात आले? 26 जानेवारी 1951 पासून अंमलात आले का? नाही, 26 जानेवारी 1950 पासून काय आले? ते अंमलात आले. अंमलात आले म्हणजे ते लागू झाले किंवा त्याची अंमलबजावणी झाली. काय झाली? त्याची अंमलबजावणी. तर मग दोन्ही विधान कसे आपले? चुकीचे. काय? दोघी विधान आपले चुकीचे आहे. दोन्ही चूक. पहा, एक पीडीएफ आपलं एकच पान मी तुम्हाला दिलं, त्याच्यावरच तुमचे प्रत्येक प्रश्न सुटणार. या वर्षीचे आलेले सर्व प्रश्न हे आपले, याच्यामधला काही प्रश्न कट. हा पहा प्रश्न मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न पहा. काय याच्यामध्ये? भारतीय राज्यघटनेत प्रास्ताविक शब्दांचा योग्य क्रम लावा. तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं मी जेव्हा शिकवत होते तेव्हा की या शब्दांचा तुम्हाला 100% क्रम विचारला जाईल. तुम्ही फक्त पहिल्या 5 विचारा. काय? आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य घडवण्याचा. तुम्हाला आठवलं पाहिजे लगेच काय की सार्वभौम, त्यानंतर समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य. या प्रकारचं ऑप्शन कोणतं दिसतंय का? पहा बरं. तर पहा ऑप्शन क्रमांक 4 काय? सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य. किंवा ज्याला शेवटचं जरी माहिती गणराज्य शेवटी होतं त्याने सुद्धा काढलं असतं प्रश्नाचं उत्तर, किंवा सार्वभौम पहिलं हे जरी माहित असतं तरी हे ऑप्शन आपले इथेच कट झाले असते आणि तुमचं उत्तर आलं असतं. तर बघा पुढचा प्रश्न काय आपला?
पण याच्या व्यतिरिक्त पुढे कसा प्रश्न येऊ शकतो, काय तुम्हाला माहिती आहे, विचार, अभिव्यक्ती, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना. काय, उपासना. या 4-5 शब्दांचं तुम्हाला काय लावावं लागेल, परत अरेंजमेंट करावी लागेल. काय करतील, विचार, अभिव्यक्ती, विश्वास आणि श्रद्धा आणि उपासना यांना मागे पुढे करतील आणि तुम्हाला विचारतील की खालील शब्दांचा योग्य क्रम लावा. बरोबर आहे. म्हणून या प्रश्नासाठी काय करायचं, आता पुढे तयार राहायचंय. पुढचा प्रश्न पहा, काय आहे, भारतीय संविधानानुसार सार्वभौम आहे. सार्वभौम कोण आहे, कोण आहे सार्वभौम? किती टफ लेवलचा प्रश्न वाटतोय आपण. ज्याने प्रस्तावना व्यवस्थित वाचली, त्याने समजून घेतली, प्रश्नाचं उत्तर पहिल्या लाईन मध्येच आहे. काय, आम्ही भारताचे लोक, काय, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम. काय, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम. म्हणून मग भारताचे लोक म्हणजेच काय, भारताची जनता. मग काय, भारतीय संविधानानुसार सार्वभौम कोण आहे, तर भारताची जनता आहे. कोण आहे सार्वभौम, भारताची जनता. आपली प्रस्तावना पहिल्याच वेळी सांगते की आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम. ठीक आहे मित्रांनो, तर आजच्या पुरता एवढंच. धन्यवाद, तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल त्याबद्दल. त्यानंतर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच आपल्या व्हिडिओला संपूर्ण तुमच्या मित्रापर्यंत पण पोहोचवा. चालेल, धन्यवाद मित्रांनो.